असतं. अहो त्या शिवरायांना श्रीबद्दल इतका आदर होता माऊली. कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा या राजांकडे आणण्यात आली ना, तर माझ्या राजाने साडी चोळी देऊन पाठच्या बहिणीसारखी तिची पाठवणी केली. एखादा राजा जर असता तर घरामध्ये ठेवून घेतला असतं त्या सुनेला. पण आज कुठे चालला हो समाज. अहो माझ्या राजाची जयंती जर आली माऊली, तर हे तरुण मित्र मंडळ असेल, गावकरी असेल ना, तर माझ्या राजाची मिरवणूक काढतात आणि डीजे वरती गाणे लावतात आणि सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नसणारा माझ्या राजा पुढे मद्यपान करून नाचतात. खरोखर चालेल माझ्या राजांना? नाही चालणार. खरोखर जर तुम्हाला शिवजयंती साजरी करायची असेल ना, एखादं शिव व्याख्यान आयोजित करा, कीर्तन प्रवचन आयोजित करा आणि मिरवणूकच काढायची ना, सुंदर असं वारकरी संप्रदायाने टाळ मृदुंग दिलाय माऊली, विना दिलाय, त्याच्यामध्ये राजांची मिरवणूक काढा. हो नक्कीच राजे प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही माऊली आपल्याला. हो ज्या राजांना श्रीबद्दल इतका आदर होता, मी तरुणही वाईट आहे असं म्हणत नाही हो, पण त्याच राज्यातला तरुण आज कॉलेजच्या गेट समोर जातो आणि माझ्या ताईची छेड काढतो माऊली. चालेल माझ्या राजाला? कधीही चालणार नाही. खरोखर जर स्त्री सुरक्षित राहावी असे वाटत असेल ना आपल्याला, तर एकच करा. मध्यरात्रीच्या 12च्या सुमारास काळोख्या अंधारामध्ये माझी एखादी ताई समोर दिसली ना, तर तिच्याकडे बाईच्या नजरेनं न पाहता ताईच्या नजरेनं तिच्याकडे बघा. आणि एखादी माझी जर कीर्तनकार महिला कीर्तन करते ना, तर तिच्याकडे सुद्धा बाईच्या नजरेनं बघू नका. ही माझी स्वतःची बहीण कीर्तन करते, माझी स्वतःची मुलगी त्या गादीवर उभं राहून कीर्तन करते, असं जर बघितलं ना, तर नक्कीच माझे राजे खुश झाल्याशिवाय राहणार नाही हो. म्हणून सगळ्यांना नम्र विनंती आहे, शिवजयंती सुद्धा टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये साजरी करा माऊली. आणि स्त्रीकडे बघताना सुद्धा आहे ना, स्त्रीकडे बघताना आपल्या ताईच्या आईच्या नजरेनं बघा. आणि आपण सुद्धा माता माऊल्यांनो एक करा, आपलं लेकरू कुठे जात आहे, काय करताय, आपल्या मुलांवर लक्ष ठेवा माऊली. आपली मुलगा खूप सुशिक्षित करण्यापेक्षा ना सुसंस्कारित करा. सुसंस्कारित जर मुलगा केला ना, सुसंस्कारित मुलगी असली, तर एकही घरातले आई वडील वृद्धाश्रमात जाणार नाही आणि एकही माझ्या ताईवरती अतिप्रसंग होणार नाही हो दादांनो. म्हणून आपण सगळ्यांनीही काळजी घ्या. असे माझे शिवराय कुठे जन्माला आले हो, इथे जन्मला, एक राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. तलवार